नमस्कार, हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण आत्ताची जी चर्चा आहे ती हळदीवर कंटिन्यू चालू ठेवणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जे 10 मुद्दे कव्हर करायचे होते आपल्याला, त्या 10 मुद्द्यापैकी आपण काही मुद्दे कव्हर केलेले आहेत आणि बाकीचे मुद्दे आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर तरी सारांश म्हणून आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बोललो त्याच्या संदर्भात थोडंसं सारांश म्हणून चर्चा करू. उत्पन्न वाढीकरिता ज्या काय 10 गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा केली. त्या 10 गोष्टी कुठल्या कुठल्या? सर्वात महत्त्वाचं आहे वातावरण, जमिनीची निवड, बेने निवड, शेतीची मशागत, ऑर्गॅनिक मॅटर, पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण व्यवस्थापन व कीड व रोग व्यवस्थापन आणि हार्वेस्टिंग आणि साठवणूक, या 10 गोष्टींचा आपल्याला उहापोहा करायचा आहे. त्यापैकी 5 गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या. त्यामध्ये वातावरण, जमिनीची निवड, बेने निवड, त्यानंतर शेतीची मशागत आणि ऑर्गॅनिक मॅटर इथपर्यंत आपण कव्हर केलं. परंतु त्याला उजळणी देण्याकरिता आपण वातावरण म्हणजे काय, वातावरण हे उत्पादन भरपूर देऊ पण शकते आणि वातावरण सर्व आपलं उत्पन्न हिरावून पण घेऊ शकते. परंतु वातावरणावर आपल्याला कुठलीही गोष्ट, वातावरणावर आपला ताबा नाही आणि वातावरणाबद्दल आपल्याला जर काही पाऊस पाहिजे म्हटलं तर पाऊस येईल, किंवा ऊन पाहिजे म्हटलं तर ऊन येईल, थंडी पाहिजे म्हटलं तर थंडी येईल, असं काही होत नाही. परंतु मित्रांनो, वातावरणाचा रोल कसा राहतो? एखाद्या वेळेस बघा, वातावरण जर खराब झालं तर उत्पन्न कमी होते, वातावरण जर चांगलं राहिलं तर उत्पन्न जास्त होते. हे आपण चर्चा केली. त्यानंतर दुसरं, जमिनीची निवड कशी करायची, जमिनीची सुपीकता कशी टिकवून ठेवायची, यावर पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी चर्चा केली. बेने कसे निवडायचे, बेने कसे साठवून ठेवायचे, बेने कशा पद्धतीचे घ्यायचे, यावरही चर्चा केली. शेतीची मशागत कशी करायची, बेड तयार कसं करायचं, याबद्दल चर्चा केली. ऑर्गॅनिक मॅटरबद्दल चर्चा केली, म्हणजे शेणखत जर नसेल तर गांडूळ खत किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर कसं बनवायचं. तर ऑर्गॅनिक मॅन्युअर बनवण्यासाठी आपण डिकम्पोजरचा पण तुम्हाला एक सजेशन दिलं, किंवा मग शेणखत कमी असेल तर गांडूळ खताचा पण आपण तुम्हाला सजेशन मागच्या व्हिडिओत दिलं. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे याच्यानंतरचा मुद्दा, म्हणजे 6वा मुद्दा कव्हर जो करायचा, तो आहे पाणी व्यवस्थापन. आणि मी मागच्या व्हिडिओत सांगताना सांगितलं, पण जमिनीचा जो pH आहे हा का वाढतो, जमिनीचा pH वाढतो, एक तर पाण्याचं व्यवस्थित नियोजन नसलं तर, किंवा रासायनिक खताचा आपण योग्य वापर जर नाही केला तर तुमचं pH जमिनीचा वाढतो आणि जमिनीची सुपीकता खराब होते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो. तर आता पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे काय, आता पाणी कसं, एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण पाणी जमिनीला द्यायचं की मुळाला द्यायचं, हा एक पहिले आपल्याला स्वतःला प्रश्न विचारून घ्या. प्रश्न आपल्या मनाला सांगा की बा आपल्याला पाणी हे जमिनीला द्यायचं की पिकाच्या मुळाला द्यायचं. मग तुम्हाला बाकी गोष्टी क्लिअर होतील. मग उत्तर येतं की पिकाच्या मुळाला द्यायचं. मग पिकाच्या मुळाला जर पाणी द्यायचं तर जेव्हा पीक लहान असते त्या टायमाला पाणी किती देणार, कमी प्रमाणात देणार. जेव्हा पीक वाढते तसं तसं पाणी आपण वाढवायला पाहिजे. मग जमिनीच्या मजदुरानुसार आपण पाणी दिलं पाहिजे. एक लक्षात घ्या मित्रांनो, पाणी जे आहे, जर समजा तुमचे मुळं जिथपर्यंत, तर काय करायचं, पाणी दिल्यानंतर उकरून पाहायचं. सोपं. ड्रीपचं जे इरिगेशन करतो आपण, मी तर हळदीकरता ड्रीपच सजेस्ट करत असतो. ड्रीपनं काय होतं, आपल्याला मोजून मापून जेवढं लागते तेवढं पाणी आपल्याला मिळतं. आणि ड्रीपमधून आपल्याला रासायनिक म्हणजे जे काही ड्रीपचे खतं येतं, फर्टिगेशन पण करता येते, बाकी स्टिम्युलंट सोडता येतात, खताचं नियोजन, साऱ्या गोष्टीचं नियोजन आपल्याला ड्रीपमधून करता येते. मग आता ड्रीपचं पाणी देता वेळेस काय करायचं, ड्रीपचं पाणी कसं जात असते, उलट्या चाळीसारखं, म्हणजे असं थेंब पडल्यानंतर पाणी असं फैलत जात असते जमिनीत. आणि ड्रीपचं पाणी काय होत असते, जमिनीत जास्त मुरत असते. मग एक लक्षात घ्या, तुम्हाला जर सांगायचं झालं तर मोकळं पाणी जे देतो, फ्लड इरिगेशन, बडबड बडबड ओलं होत जाते आणि ते तेवढ्याच लवकर सुकते सुद्धा. ड्रीपचं पाणी काय राहते, थेंब 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 पडते, परंतु जास्त काळ तुमच्या जमिनीत ओलावा राहते. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर थेंब थेंब एका ठिकाणी 1 लिटरभर पाणी टाका आणि एका ठिकाणी 1 लिटरभर पाणी तुम्ही ओतून टाका. जिथं तुम्ही 1 लिटरभर पाणी थेंब थेंब टाकलं तिथला ओलावा जास्त काळ आपल्याला टिकून राहते. मग दुसरी गोष्ट काय करायची, आपण ड्रीपचं पाणी देता वेळेस किती घंटे द्यायचं, आपल्याला एक आपसूक प्रश्न येत असतो की मग आता पाणी मोजून मापून द्यायचं तर किती तास द्यायचं. मग हा जो प्रश्न आहे हा जमिनीच्या मजदुरानुसार कमी जास्त होत असतो, किंवा टेम्परेचरनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होत असते. मग आता कसं ओळखायचं, पाणी दिल्यानंतर तुम्ही उकरून पाहायचं शेतात जाऊन 1 घंट्यानी 2 तासांनी, जे काय तुमच्या मुळापर्यंत, मूळ जिथे आहे किंवा जिथं तुमचं हळद लागवड केलेली आहे तिथपर्यंत तुमचं पाणी
पोचलं पाहिजे. मग जसं जसं पीक मोठं होते, जसं जसं पीक वाढते, तसं तसं आपलं पाणी वाढवत जायचं. हे एक महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, बेड केल्यानंतर जे काही एक्सेस पाणी आहे ते नालीत उतरून खाली उताराच्या दिशेनं वाहून गेलं पाहिजे. कधी कधी आपल्या ज्या काय कामाच्या व्यस्ततेत आपल्याला, कारण शेती व्यतिरिक्त सारे कामं आपल्याला महत्त्वाचे राहतात शेतकऱ्याला. शेती हे दुय्यम धंदा आहे शेतकऱ्याचा. मग शेती व्यतिरिक्त जे काही बाकी कामं करत असताना आपण बाहेर जात असताना एखाद्या वेळेस मोटरचं बटन नाही बंद करता आलं तर अशा वेळेस काय होईल की फक्त पाणी वेस्टेज जाईल, आपलं जमिनीतून ते वाहून जाईल, परंतु पिकाचं फार नुकसान होणार नाही, पिकाला आजार लागणार नाही. त्याकरता काय करायची, जी नाली आहे मधातली, दोन्ही बेडच्या मधातली नाली उताराच्या दिशेनं पाहिजे, त्याच्यामध्ये पाणी थांबलं नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचं आहे पाण्याचं जे काय आहे मित्रांनो, पाणी जर कंटिन्यू जास्त काळ ओलावा जर राहिला, वापसा कंडिशन जर नाही राहिली तर काय होत असतं, वापसा कंडिशन जर नाही राहिली तर जमिनीत जे टाकलेले खतं येतं ते पीक खाणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट, वापसा कंडिशन जर नाही राहिली तर तुमच्या जमिनीत जर ओलावा कंटिन्यू राहिला तर तुमच्या तिथे बुरशीचं प्रमाण जास्त होईल, म्हणजे कंदकुजीला पण तुम्हाला तिथं सामोरं जावं लागेल. रोग आपसूक तिथे जास्त लागतील, कारण त्या पिकाची कमजोरी येईल, जमिनीतले अन्नद्रव्य पण खाणार नाही ते, आणि कंटिन्यू ओलावा असल्यामुळं तुमच्या जमिनीमध्ये आजार जास्त येतील. म्हणून पाणी मोजून मापून दिलं पाहिजे, पाण्याचं आपण नियोजन केलं पाहिजे. दुसरी पाणी व्यवस्थापनामध्ये काय गोष्ट महत्त्वाची आहे, जेव्हा तुम्ही ड्रीप फर्टिगेशन करता त्यावेळेस काय करायचं, 10 मिनटं पहिले मोटर चालवायची, म्हणजे काय होतात, तुमच्या सर्व नळ्या ज्या आहेत, लॅटरल ज्या आहेत त्या पूर्ण भरून जातील, सर्व टोकापर्यंत तुमचं पाणी जाईल. आणि मग नंतर वेंचुरी किंवा तुम्ही पंपानं म्हणा किंवा कशानं जे खत द्यायचं ते मग तुम्ही खताचा पाईप लावला पाहिजे. आणि ते खत तुमचं जे खत आहे हे 200 लिटर एका एकरात पाणी गेलं पाहिजे, तर ते मग तुम्हाला अर्ध्या तासात पाणी पोचवायचं, मग त्या स्पीडनं पाणी तुम्ही घाललं पाहिजे. 200 लिटर एका एकरात जर पाणी आपण जे काय खत देणार, तुमचं कुठलंही वॉटर सोल्युबल जे खत देणार किंवा कुठलंही कीटकनाशक देणार, कुठलंही बुरशीनाशक किंवा कुठलंही स्टिम्युलंट देणार, तेव्हा एकराला 200 लिटर पाणी गेलं पाहिजे. का 200 लिटर पाणी गेलं पाहिजे, 200 लिटर पाणी याच्याकरता गेलं पाहिजे कारण तेवढ्या पूर्ण एरियाच्या ज्या नळ्या आहेत त्या कव्हर होण्यासाठी तेवढं पाणी मुबलक आहे. त्यापेक्षा जास्त गेलं तर चालेल, परंतु त्याच्यापेक्षा जर कमी गेलं पाणी तर काही भागात तुमचे खतं पोचणार, काही भागात पोचणार नाही. म्हणजे आपण खर्च करून, आपण पैसा लावून निव्वळ पाण्याचं व्यवस्थापन नाही किंवा पाणी नियोजन न केल्यामुळं आपले खतं काही भागात जातील, काही भागात नाहीच पोचणार. आणि मग ते सोडल्यानंतर फक्त 10 मिनटं त्या दिवशी मोटर चालवायची, म्हणजे 10 मिनटं पूर्वी अर्धा घंटा सोडताना 10 मिनटं नंतर, अशी टोटल एक पाऊण तास तुमची मोटर चालली पाहिजे. जास्तीत जास्त 50 मिनटं मोटर चालवायची, मग त्या दिवशी बंद करायची मित्रांनो. दुसऱ्या दिवशी भलेही तुम्ही 2-3 तास पाणी देऊ शकता. मग त्या दिवशी का जास्त पाणी नाही द्यायचं, कारण तुम्ही वॉटर सोल्युबल खतं टाकले. वॉटर सोल्युबल खतं म्हणजे काय, पाण्यात विरघळणारे खतं. पाण्यात विरघळणारे जर खतं तुम्ही टाकले तर ते पाण्यात विरघळणारे खतं तुमच्या जे काय हे आहे त्या पाण्यासोबत मुळाच्या खाली पण जाऊ शकतात. मुळाच्या खाली गेल्यानंतर काय होणार मित्रांनो, मुळाच्या खाली जर गेले, मुळाच्या कक्षेच्या खाली जर गेले तर तुमचे मुळं खाणार नाहीत. मुळं खाणार नाहीत तर ते जमिनीत वेस्टेज पडून राहतील. मग वेस्टेज जर पडून राहतील, जे खतं आहेत ते वेस्टेज जर पडले तुमचे खतं, तर तुमचे खतं काय करणार, जे काय तुमच्या जमिनीत आहे जे पीक खाणार नाही, मग ते शिल्लक राहिल्यामुळं उपद्व्याप करतील. मग नंतर त्याचे क्षार तयार होतील पाणी जास्त दिल्यानंतर, आणि जमिनीच्या वर ते क्षार येतील. मग एक तर तुमचं काय झालं, खतं जे दिलेले येतं त्याचं एक तर वेस्टेज खर्च झाला, नुकसान झालं, म्हणजे आपण जो काय स्वयंपाक केलेला आहे तो वेस्टेज राहिला घरी, तर त्यामुळे एक तर स्वयंपाकाचा खर्च गेला, करण्याची मेहनत गेली, आणि दुसरी ते खाल्ल्या गेलं नाही, शरीरात गेलं नाही, म्हणून शरीराला त्याचा काही बेनिफिट झाला नाही, मग ते खराब झालं, म्हणून त्याला विल्हेवाट लावण्यासाठी पण आपली एनर्जी गेली. सेम गोष्ट आपल्या खताची होते. मग खतं काय होतात, तुमच्या जमिनीत खाली गेल्यामुळं एक तर तुम्ही टाकलेल्या खताचा खर्च गेला, त्यानंतर तुमच्या जमिनीतले उचलल्या नाही गेले, म्हणून ते तिथंच पडलेलं राहिले. ते पडलेलं राहिल्यामुळं तुमच्या जमिनीची त्यांनी वाट लावली. म्हणून काय करायचं, मुळाच्या कक्षेपर्यंतच पाणी गेलं पाहिजे, हे लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आम्ही जेव्हा ड्रीपवाल्यांना विचारतो का हो ड्रीपचं तुम्ही किती पाणी देता, तर बरेचशी मंडळी काय म्हणतात, कंटिन्यू भाऊ 3-4 दिवस ठेवत असतो, 3-4 दिवस ठेवल्यानंतर पूर्ण बेड वल्लगच करतो, वल्लगच झाल्यानंतर मग नंतर आम्ही 7-8 दिवस देत नाही. मग ड्रीप इरिगेशन केलं कशासाठी, ड्रीप इरिगेशन याच्यासाठी केलं म्हणतात की मजुरं भेटत नाहीत, बटन दाबलं की पाणी जाते, हात मळायचं काम नाही, पाय मळायचं काम नाही.
मुळात ही टेक्नॉलॉजी याच्यासाठी आलेली नाही, तुमच्या मजुराला अडकाव घालण्यासाठी ही टेक्नॉलॉजी आलेली नाही. हे तंत्रज्ञान कशासाठी आलं? तुमच्या झाडाला दररोज मोजून मापून पाणी पाजण्यासाठी हे तंत्रज्ञान आलं. मग दररोज मोजून मापून जर पाणी दिलं आपण, तरच तुमचं पीक रिस्पॉन्स देणार, तरच तुमचं पीक चांगलं उत्पादन देणार, तरच तुमचं पीक निरोगी राहणार, कमी खर्चामध्ये जास्त तुम्हाला उत्पन्न मिळण्याची हमी भेटणार. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. ड्रीप इरिगेशन हे करत असताना, ड्रीपने पाणी देत असताना मुळाच्या कक्षेच्या खाली पाणी गेलं नाही पाहिजे. मुळाच्या खाली जर पाणी गेलं तर दोन नुकसान आहे. एक तर पाण्याचं नुकसान झालं आपलं, आणि जमिनीची वाट लावली आपण, जमिनीचा pH वाढवण्यासाठी कारणीभूत. म्हणजे आपण जमिनीला पाणी दिलं, पिकाला पाणी नाही दिलं, असं त्याचं उत्तर होऊ शकते. मग पाण्याचं व्यवस्थापन आपण या पद्धतीनं केलं पाहिजे. पाणी हे मोजून मापून द्या. पाणी जास्त आहे, मग काही लोकांना आम्ही म्हणतो यार ड्रिप करा. नाही नाही नाही, आमच्याकडे धरणाचं पाणी आहे, भरपूर पाणी आहे, कितीही पाणी दिलं चालते. मित्रांनो, हे पाणी कमी आहे म्हणून हे तंत्रज्ञान नाही आलं, हे एक लक्षात घ्या तुम्ही. पाणी कमी आहे किंवा पाणी जास्त आहे म्हणून हे तंत्रज्ञान ड्रिपचं आलेलं नाही. ड्रिपचं तंत्रज्ञान याच्यासाठी आलं की त्या पिकाला गरजेनुसार पाणी दिल्या गेलं पाहिजे. जर गरजेनुसार पाणी दिल्या गेलं तरच तुमचं उत्पादन पातळी चांगली वाढू शकते. हे एक लक्षात ठेवायचं. पाणी व्यवस्थापन एक सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचं आहे किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये मित्रांनो, अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन करायचं, तर अन्नद्रव्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण कालच्या स्लाईडमध्ये पण पाहिलं की पिकाला किती अन्नद्रव्य लागतात. मग पिकाला किती अन्नद्रव्य लागतात? तर पिकाला लागतात 16 अन्नद्रव्य. 16पैकी आपण किती द्यायचे? आपण द्यायचे 12. 16पैकी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन हे तर निसर्गच देते, मोठ्या प्रमाणात लागतात. मग आपण काय काय द्यायचं? नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे NPK, नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश. मग या NPKमध्ये आपण DAP जर दिली तर 1846 पोटॅश द्यावं लागते. 10-26-26 दिलं तर 10-26-26, 14-35-14 हे NPK खतं झाली. हे काय करावं लागते? हे बोऱ्यानं द्यावं लागतात. म्हणजे हे 100 किलोपर्यंत आपल्याला द्यावं लागतात. 50 ते 100 किलो असे द्यायचे. त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट जे आपलं सेकंडरी अन्नद्रव्य म्हणजे काय? कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे झाले सेकंडरी अन्नद्रव्य. आणि मायक्रोन्यूट्रिएंट कुठले? झिंक, कॉपर, मॅग्नेज, फेरस, मॉलिब्डेनम, बोरॉन हे 6 असे टोटल 12 शेतकऱ्याला द्यावं लागतात. आणि राहिले 4 निसर्ग देत असते. मग हे असे 16 अन्नद्रव्य, 16 खनिजं हे पीक खात असते. मग मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपण जे काय आहे, जर उदाहरण घ्या एखादं कुठलंही अन्नद्रव्य कमी पडलं तर त्या कमी पडलेल्या अन्नद्रव्यावर बाकीचे अन्नद्रव्य उचलल्या जात असतात. याचं जर तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं उदाहरण देऊन, तर उदाहरण घ्या की तुम्ही समजा सर्व अन्नद्रव्य टाकले, नत्र, स्फुरद, पालाश टाकलं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक टाकलं, झिंक टाकलं, बोरॉन टाकलं, सारे फेरस, मायक्रोन्यूट्रिएंट टाकले, आणि एखादं समजा उदाहरण घ्या फेरस कमी पडलं. मग काय होत असते? ते पीक जेवढं फेरस आहे त्या प्रमाणातच तुमचे अन्नद्रव्य उचलेल. मग आता एक तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा ही घड्याळ बनवायची झाली, घड्याळ फॅक्टरीत बनवायची. मग या घड्याळ बनवणाऱ्यानं काय केलं? हे बेल्ट जे येतं हे 100 बनवले, त्यानंतर हे डायल 100 बनवले, त्यानंतर ह्या पट्ट्या 100 बनवल्या. परंतु ही जी तुमचं जे काय पिन आहे किंवा हे जे काय तुमच्या पिन आहेत ह्या पिन त्याने 75च बनवल्या. मग मार्केटमध्ये घड्याळी किती येणार मित्रांनो? 75 घड्याळी येणार. का? कारण जी कमी गोष्ट आहे त्याच्या भरोशावर प्रोडक्शन होत असते. सेम गोष्ट म्हणजे मग आता याच्यात काय होणार? 100 गोष्टी, 100 डायल बनवण्याकरता, 100 बेल्ट बनवण्याकरता आपला खर्च गेला. म्हणजे आपली इन्व्हेंटरी राहिली 25 ती इन्व्हेंटरी राहिली, ती ठेवण्यासाठी गोडाऊनचा खर्च पण झाला, त्याच्यात पैसा पण गुंतवणूक झाला, पण मार्केटला आपले 75च घड्याळी विकल्या गेल्या. मग आपला तिथे लॉस होत असतो. सेम गोष्ट आपल्या अन्नद्रव्याची. आपण सर्व अन्नद्रव्य दिले, परंतु जर लोह कमी पडायला लागलं तर त्या लोह कमी जेवढं आहे लोह, त्या लोहाच्या प्रमाणातच बाकीचे अन्नद्रव्य पीक घेत असते. बाकी जे आहे ते शिल्लक जे टाकलेले अन्नद्रव्य आहेत ते तुमच्या जमिनीत पडून जमिनीची वाट लावत असतात. म्हणून काय करायचं? खर्च जो आहे हा आपला बॅलेन्स न्यूट्रिएंटवर केला पाहिजे. मग आता तुमच्याकडे जर 100 रुपये असतील समजा, तर 100 रुपये असतील तर तुम्ही राईस प्लेट जेवण करा, त्याच्यात भाजी पोळी सर्व येणार. परंतु तुम्ही असं करणार का? 100 रुपये आहेत तर मग चपात्याच घ्यायच्या, जाऊ द्या भाजी नको, असं करत नाही आपण. सेम जर 200 रुपये 300 रुपये असतील तर चांगली थाली घ्या. जास्त पैसे असतील तर अजून तुम्ही त्याच्यासोबत काहीतरी स्नॅक्स किंवा काहीतरी समजा
बाकीचं जे सलाद वगैरे घ्या, असं करून मग खर्चाचं बजेट करून तुम्ही घेतलं पाहिजे. किमान आपल्याला न्यूट्रिशन पूर्ण त्या थालीत असले पाहिजे, तरच तुमचं जेवण व्यवस्थित होईल. मग पैसे कमी असतील तर सर्व खतं कमी कमी द्या, पैसे जास्त असतील तर सर्व खतं जास्त जास्त द्या. मी नेहमी सांगत असतो, हळद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पहिलेच हळद पीक घेण्याच्या पहिले आपल्या घरी बसायचं आणि एक नियोजन करायचं की आपल्याला हळदीवर किती खर्च करायचा. मग आपल्या डोक्यात असले, आपलं बजेट असलं 25,000 खर्च करायचा, तर त्या 25,000ला तुम्ही टप्प्याटप्प्यात गुंतवलं पाहिजे. मग या टायमाला एवढा खर्च, त्या टायमाला तेवढा खर्च, म्हणजे शेवटपर्यंत तुमचा पैसा पुरेल. पण आपण काय करत असतो, सुरुवातीला भडीमार खर्चाचा करतो, मग मधात गॅप देतो आणि मग नंतर चांगली हळद दिसायला लागली तर खर्च करतो, किंवा खराब हळद दिसायला लागली त्यावर रोगाची औषधं टाकतो. मग याच्यात काय होत असते मित्रांनो, सुरुवातीला जर तुम्ही जास्त डोजेस दिले, सुरुवातीला जर चांगला खर्च केला त्याच्यावर, तर मग हळद तयारी काय करते, आपल्या मालकाला 40-42 क्विंटल उत्पन्नाची तयारी आहे, आपला मालक त्या पद्धतीने आपल्याला खाऊ घालायला लागला. मग हळद काय करते, त्याची पूर्णच्या पूर्ण ताकद 40-45 क्विंटल उत्पन्न देण्यासाठी लावते. त्या पद्धतीने त्याला पानं, फुटवे वगैरे तयार करत असते. मग नंतर काय होते, मग तुम्ही काय करता, तुमच्याजवळचा पैसा संपतो किंवा तुम्हाला उधारीत देणारा दुकानदार अडचणीत येतो, काय जे आहे. त्यामुळं काय होतं, तुम्हाला ते मटेरियल न मिळाल्यामुळं तुमचं जे काय आहे नंतरच्या वेळेस जे आहे अन्नद्रव्य कमी दिल्या जातात. मग हळद पहिले जोमात येते 40-42 क्विंटल उत्पन्न देण्याच्या, मग तुम्ही जे नंतरचे अन्नद्रव्य देता हे 15-20 क्विंटलच्या ताकदीचे अन्नद्रव्य देता. मग तुमची हळद काय होत असते, रिवर्स येते. मग तुमची हळद जी आहे शेजाऱ्याच्यानं उत्पन्न खर्च न करता कमी खर्च करून त्याला उत्पन्न काय जास्त झालं, कारण त्यानं मेंटेन ठेवलं. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर सुरुवातीला काय होते, तुम्ही ठरवता मुलाला आखाड्यात घालायचं, पैलवान बनवायचं, मग त्याला आखाड्यात घालता, खाऊ पिऊ खुराक खाऊ घालता, चांगलं तब्येत बनवता. मग नंतर काय होते, तुमच्याजवळचे पैसे संपल्यानंतर त्याला घरी बोलवता, घरी बोलवून त्याला 2 दिवस उपाशी ठेव, 1 दिवस जेव घाल, काय ज्वारीची भाकरच दे, काय जे आहे ते खाऊ घालणार. मग दुसरा एक मुलगा राहते, तो काय आखाड्यात जात नाही, परंतु तो रेग्युलर आपलं काय जे आहे ते करत असतो, कमी मेंटेनन्समधले कामं करतो. मग त्याच्यात काय होतं, जो पैलवान तुम्ही जो मुलगा बनवलेला आहे, जो पैलवान मुलगा आहे, त्याच्या शरीराला एनर्जी जास्त लागते, ती एनर्जी पुरेपूर मिळाली नाही, म्हणून पहिल्या जो कमजोर मुलगा होता पहिले, तिच्यापेक्षाही हा कमजोर होत असतो. त्याचं कारण काय, कारण त्याचं शरीर तुम्ही सुरुवातीला कसं बनवलं, जास्त एनर्जी प्रोड्यूस करणारं, जास्त एनर्जीची रिक्वायरमेंट असणारं शरीर बनवलं. त्याला ताकदवान पैलवान बनवायचं होतं तुम्हाला, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट जास्त केली आणि नंतर तुम्ही कमी केली. मग सेम गोष्ट पिकाची, जर सुरुवातीला तुम्ही त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट जास्त केली आणि नंतर जर कमी केली तर पीक त्या पटीत रिवर्स येत असते, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून अन्नद्रव्य देत असताना पहिला जो डोस आहे बेसल डोस आपल्या खर्चानुसार करायचं. मग आपण सुरुवातीपासून जे काय अन्नद्रव्य द्यायचे त्याचं नियोजन बांधलं पाहिजे. मग हळद पीक घ्यायच्या आधीच आपण ठरवायचं आपल्याला हळदीवर किती खर्च करायचा, कमी खर्च करायचा, तर त्या पद्धतीने आपण खर्च कमी कमी करत आपलं नियोजन करायचं. सुरुवातीला जास्त खर्च करून नंतर कमी खर्च करणे, किंवा सुरुवातीला कमी करून नंतर वाढवणे, यानं हळदीचं उत्पन्न मिळत नसते. ते एकाच जागेवर 8-9 महिने राहणारं पीक आहे, त्यामुळे तुम्हाला ते नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण पहिल्या याच्या आधीच्या स्लाईडमध्ये बेसल डोस जो आहे, ते बेसल डोस तर तुम्हाला सांगितला. बेसल डोजमध्ये काय करायचं, सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग द्या, हायरोमाय 4 किलो द्या, हायरोजी 4 किलो द्या, निंबोळी खत 70-80 किलो द्या. बाकी शेणखत कसं टाकायचं ते सांगितलं, बेने प्रक्रिया कशी करायची ते सुद्धा सांगितलं. 125 लिटर पाण्यामध्ये आपण काय काय घ्यायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. 250 ग्राम स्प्रिंट घ्या, 500 मिली क्लोरो घ्या 20% 250 मिली रेडी फॉर्म घ्या. हे झालं केमिकल ट्रीटमेंट. काही लोकांना जैविक ट्रीटमेंट जर करायची झाली तर 250 मिली रेडी फॉर्म घ्या, 500 मिली तुम्ही बायोअर्ज म्हणजे ट्रायकोड्रामा घ्या, आणि 500 मिली तुम्ही कालीचक्र म्हणजे मेटॅरायझम घ्या. याच्यामध्ये 10-10 मिनटं हळदीचं बेणं बुडवून आपण लागवड केली पाहिजे. हा बेसल डोस द्यायचा. त्यानंतर सीड ट्रीटमेंट करूनच आपण पेरलं पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे अन्नद्रव्याच्या नियोजनाच्या संदर्भात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण पहिल्या डोजला नायट्रोजन दिला नाही, कारण हळद 30 दिवस उगवत नाही. नायट्रोजन जर दिला तर लीच आउट होईल, म्हणजे आपला नायट्रोजनवरचा खर्च उगाच जाईल, म्हणून आपण नायट्रोजन पहिल्या डोजला दिला नाही. मग हळद उगवल्याबरोबर काय करायचं, हळद उगवून झाल्याबरोबर आपण काय करायचं, विवा 1 लिटर आणि फेरलिन 500 ग्राम या पद्धतीनं आपण द्यायचं.
त्यासोबत बायोहर्ज 1 लिटर द्या. बायोहर्ज म्हणजे ट्रायकोडर्मा. त्यानं काय होत असते, जमिनीतल्या ज्या चुकीच्या बुरशी आहेत त्याच्यावर हे बायोहर्ज आपलं काम करते. म्हणजे काय होते, जिथं चोराळे तिथं पोलीस चौकी जर ठेवली तर काय होईल, त्या चोरावरचा ताबा म्हणजे त्या चोराचं जे काय पॉवर आहे त्या पोलीस चौकीमुळं थोडं कमी होईल. तशी पोलीस चौकी म्हणून आपण बायोहर्ज तिथं टाकून द्यायचं. बायोहर्ज काय करत, जमिनीतल्या जे काय बुरशा आहेत ट्रायकोडर्मा आहे बायोहर्जमध्ये, त्या बुरशावर आपला जीवनक्रम चालू करत आणि तिथं ट्रायकोडर्मा जर वाढली म्हणजे चांगल्या बुरशा जर वाढल्या तर आपोआप खराब बुरशा कमी होतील. म्हणून आपण पहिल्या वेळेसच ते द्यायचं. आता हे देत असताना मित्रांनो आपण जर पाहायचं जर झालं तर आमच्याकडे एक स्लाईड पण मी तुम्हाला दाखवतो की विवान फेरलिन दिल्यामुळं काय फरक पडतो. त्याच्यात आपण सर्व लाईनी ज्या आहेत त्यातल्या एकाच लाईनीला आपण विवा आणि फेरलिन दिलं आणि त्या शेतकऱ्यांना जे काय 5-6 दिवसातला काय 8 दिवसात काय रिझल्ट आला तो आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. जी खंब्याच्या लाईनीतली जी एक लाईन आहे त्या एकाच लाईनीला आपण डेमो देऊन त्या शेतकऱ्यांना 8 दिवसात तो फरक जाणवला. त्यामुळं पहिला डोस देताना विवा फेरलिन आणि बायोहर्ज देऊन द्यायचा. त्यासोबत दुसरा जो डोस आहे, पहिला तर आपण सुपर फॉस्फेट आणि ते दिलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. दुसरा डोस द्यायचा देताना काय करा, DAP 75 किलो, 50 ते 75 किलो आपल्या बजेटच्या नुसार, MOP 25 किलो, झिंक सल्फेट 10 किलो द्या, फेरस सल्फेट 10 किलो द्या, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो द्या आणि फर्टीज म्हणजे त्यामध्ये गंधक राहते हे 6 किलो द्या. या पद्धतीने हे सारं चांगलं मिक्स करा आणि हे तुम्ही पेरून द्या. हा झाला आपला दुसरा डोस. हा कधी द्यायचा, हळद उगवल्यानंतर. मग हळद उगवल्यानंतर हा डोस द्यायचा आणि लगेच भरट चढवायची, माती चढवायची. माती ही हळदीला आपल्याला 3 वेळा चढवायची. हा झाला दुसरा डोस. त्यानंतर काय राहते मित्रांनो की आपल्या पिकावरती काही सिम्पटम दिसतात, अन्नद्रव्याच्या कमतरता दिसतात. शेंड्याकडून जर पिकं सुका लागले, शेंड्याकडची कुठलाही प्रॉब्लेम यायला लागला, शेंडा सुका लागला, शेंडा काही प्रॉब्लेम यायला लागला तर लक्षात घ्यायचं कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता आपल्या पिकाला पडायला लागली. किंवा पान मोडायला लागलं, पान मोडलेलं आहे, त्यानंतर त्या पानाला खरबड शिरा झाल्या, अशा चोपड्या नाहीत, एकदम असं खरबड होते, तर अशा पद्धतीचा काही प्रॉब्लेम जर झाला तर कॅल्शियमची डिफिशियन्सी समजायची. आता कॅल्शियम जे आहे, कॅल्शियम हे बोरॉनच्या सोबत जर असलं तरच उचलल्या जाते, म्हणून कॅल्शियम आणि बोरॉन आपण सोबत द्यायचं. आता पाण्यात मिक्स करताना काय करायचं मित्रांनो, पहिले बोरॉन पाण्यात मिक्स करायचं आणि मग कॅल्शियम नायट्रेट टाकायचं. कॅल्शियम नायट्रेट आधी टाकल्यावर नंतर बोरॉन जर टाकलं तर विरघळायला थोडंसं जड जात असते, म्हणून पहिले बोरॉन विरघळवायचं पाण्यात आणि मग नंतर कॅल्शियम नायट्रेट विरघळवायचं. एकरी 200 लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यात कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, बोरॉन अर्धा किलो द्या. या पद्धतीने द्या. अशा टायमाला जर जिथं कॅल्शियमची डिफिशियन्सी वाटत असली तर, आणि नंतर त्याला बोरॉन जे आहे ते अर्धा किलो, कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि बोरॉन अर्धा किलो द्या, किंवा कॅल्बेटसी बोरोप्लस असं दिलं पाहिजे. त्यानंतर दुसरा आपल्याला लोहाची कमतरता जाणवते. लोहाची कमतरता काय जाणवते, पानं पिवळे निस्तेज दिसतात, म्हणजे अकाळी आपलं पान कमजोर दिसायला लागते. याचं जर सांगायचं झालं की वय होण्याच्या आधीच आपलं म्हातारपण दिसायला लागते. याचं तुम्हाला सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर, चांगलं सकस आहार जर नाही घेतला तर कोणाचीही तब्येत काय होतं, लवकर सुकल्यासारखी होते. सेम गोष्ट पिकाची आहे. सकस आहार त्याला भेटला नाही, त्याच्यात लोहाची जर कमतरता पडली तर ते त्याला निस्तेज बनवते. पान लोहाची कमतरता पडली तर काय होते, ट्रान्सपरंट पान होते. सूर्यप्रकाशाकडं जर पानातून सूर्यप्रकाशाला पाहिलं त्याची किरणं आपल्याला दिसतात, अशा वेळेस ती लोहाची कमतरता. लोह कमी पडायला लागलं तर पान सुकून तुमच्या आकाशाकडं त्याचं शेंडा राहते. त्यानंतर सल्फरची पण तशीच कमतरता राहते, पिवळं पान होते आणि आकाशाकडं त्याचं टोक राहत असते. मग हे झालं लोह आणि सल्फरमुळं पानं पिवळे होत असतात, एक लक्षात घ्यायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, कॉपर जर कमी पडायला लागलं तर पानं पिवळे होऊन खालच्या साईडले वागतात. कॉपर म्हणजे मुळाला काहीतरी धक्का लागला की कॉपर तेव्हा पण कमी पडते, आणि कॉपरची डिफिशियन्सी जर आली तर पानं सुकून खालच्या दिशेनं होतात. त्यानंतर मॉलिब्डेनम जर कमी पडायला लागलं मित्रांनो तर पानावरती डाग दिसायला लागतात आपल्याला, नंतर ते कन्व्हर्शन करप्यात वगैरे रोगात होत असते. त्यानंतर झिंक जर कमी पडायला लागलं तर झिंकमुळं काय होते, पान पिवळंच होते, परंतु काय होत असते त्याचे ज्या हे आहेत शिरा आहेत त्या हिरव्या राहतात आणि बाकीचं पान तुम्हाला
पिवळं झाल्यासारखं दिसते. मॅग्नीजला पण तेच होते, पण मॅग्नीजमुळं काय होते, शिरा पण पिवळ्या होतात थोड्याफार प्रमाणात. मॅग्नीजची कमतरता कधी होते, जेव्हा तुम्ही पाणी मुळाच्या कक्षेत जास्त प्रमाणात दिलं. मग त्या मुळाच्या कक्षेत जर पाणी जास्त झालं तर तिथे काय होते, ऑक्सिजन कमी पडते. ऑक्सिजन कमी पडला की तुम्हाला मॅग्नीजची डिफिशियन्सी जास्त प्रमाणात जाणवायला लागते. तर ही झाली मधातल्या पानावरती येणारे आजार. जुन्या पानावर काय काय येतात, नत्र कमी पडलं तर खालचे बुडातले पानं हिरवे पिवळे होतात. पोटॅश कमी पडलं तर कडनं पान करपते. फॉस्फेट कमी पडलं तर पानाचे आकार लहान होते आणि पान डार्क ग्रीन होते किंवा जांभळं होते. ह्या झाल्या मुख्य अन्नद्रव्याच्या कमतरता. मॅग्नेशियम कमी पडलं तर पान असं दह्यासारखं नासल्यासारखं होते, पान पिवळं पडते. हरितद्रव्य निर्मिती तिथं मंदावत असते. मग ह्या जेव्हा गोष्टी पानात कमतरता दिसतात त्यावेळेस काय होत असते, त्यावेळेस आपण देऊन त्या पिकाची कमतरता भागवू शकतो. उत्पन्नातली पातळी नक्कीच तुमची तिथे घटली. म्हणून एक लक्षात घ्यायचं, अन्नद्रव्याच्या कमतरता पिकाच्या पानावर दिसल्या नाही पाहिजे, हे एक लक्षात घ्यायचं. अन्नद्रव्याच्या कमतरता पानावर दिसणं चालू झाल्या की पिकाला रोग येणं चालू होत असते. त्यामुळंच आपण सांगतो की बॅलन्स न्यूट्रिशन आपण दिल्या गेलं पाहिजे. आता नंतर एक मग जे आपण सांगितलं की बाबा एक अन्नद्रव्य जर कमी पडलं तर एक याच्यातून आपण दाखवायचा प्रयत्न काय करतो की बाबा जर बोरॉन कमी पडलं, समजा सर्व अन्नद्रव्य दिले आणि बोरॉनच थोडं कमी पडलं गेलं, तर बोरॉनची एक पट्टी जर बाजूला काढली तर बोरॉन कमी पडलं, बाकी सर्व त्या बास्केटमध्ये अन्नद्रव्य टाकले तर बाकीचे सारे बास्केटमधले अन्नद्रव्य फिक्स होतील. जेवढं बोरॉन आहे तेवढ्याच पटीत ते अन्नद्रव्य उचलल्या जातील. याचं एक दुसरं मगा तर घड्याळचं उदाहरण दिलंच तुम्हाला. अजून एक समजायसाठी म्हणून उदाहरण देतो. समजा तुमच्याकडे 1 किलो भाजी बनवायची. 1 किलो भाजी बनवण्यासाठी 1 किलो भाजी आहे तुमच्याकडे. 1 किलो भाजी बनवण्याकरता 1 किलोचा मसाला आहे, साऱ्या गोष्टी येतात. परंतु तुमच्याकडं मीठ जे आहे ते फक्त 250 ग्राम भाजी बनवायचं आहे. मग तुम्ही भाजी किती बनवू शकणार, 250 ग्राम. जर चवदार बनवायची, चांगली बनवायची तर मग 250 ग्रामच भाजी बनत. मग तुमच्याकडे 3 पाव भाजी वाचली, 3 पाव मसाला वाचला, त्याची इन्व्हेंटरी तुमच्याकडे तशीच राहिली. फक्त बनली किती भाजी, 250 ग्राम बनली. मग तुमच्याकडं भाजी किती प्रमाणात आहे किंवा मसाला किती प्रमाणात आहे त्यापेक्षा कमी काय आहे त्याच्या भरोशावर तुमचं उत्पादन निघत असते. ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की बाबा अन्नद्रव्याचं नियोजन करत असताना बॅलन्स न्यूट्रिएंट द्या. म्हणून आपण सांगतो पिकाला कुठलंही देता वेळेस आपण जो बजेट बसवायचा ते एकाच अन्नद्रव्यावर खर्च करू नका. समजून उमजून आपण अन्नद्रव्य पिकाला दिले पाहिजे. पिकाचं उत्पादन वाढही करता अन्नद्रव्याचा खूप मोठा रोल आहे. अन्नद्रव्य जर बॅलन्स व्यवस्थित दिल्या गेलं तरच तुमच्या पिकाची क्वालिटी, तुमच्यानंतर त्याची क्वांटिटी, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला अन्नद्रव्यावर अवलंबून राहतात. पीक जर हेल्दी राहिलं, हेल्दी कधी राहील, जेव्हा बॅलन्स अन्नद्रव्य न्यूट्रिशन खाल्लं तेव्हा. जर अनहेल्दी पीक कधी राहील, जेव्हा तुम्ही काहीच्या काही खाऊ घालायला लागले की त्या पिकाला जे पाहिजे नाही ते जास्त खाऊ घातलं, जे पाहिजे ते कमी खाल्ल्या गेलं, त्यामुळे तुमचं पीक अनहेल्दी राहील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय राहते, पानातून ज्या येतात पिकाचं जे काय पान राहते ना, तर पानामध्ये स्टोमॅटा राहत असतात. ते ओपन उघडझाक करत असतात. पानाचं जे स्टोमॅटा आहे ते उघडझाक होत असते. त्याच्यामधून त्याचं जे काय श्वसनाचं काम एक होत असते आणि त्याच्यातूनच जे काय आपण फवारणीतून पानाद्वारे अन्नद्रव्य जे टाकतो ते त्याच्यातनं आत जात असतात. मग फवारणीद्वारे का आपण सांगतो उन्हात नाही करायची. फवारणी ही उन्हात जर केली, जसं आपल्याला ऊन पडल्यानंतर आपल्याजवळ विवेक आहे तर आपण कानाला नाकाला रुमाल बांधतो आणि आपली छिद्र बंद करतो. ती गोष्ट आपल्याला झाडाला रुमाल बांधता येत नाही. म्हणून निसर्गानं त्याला एक ताकद काय दिली, जर टेम्परेचर जास्त असेल, थंडी जास्त असेल कडाक्याची, अशा वेळेस तुमचे पर्णछिद्र जे काय आहे ते जेवढे तुम्हाला स्टोमॅटा ओपन लागतात, जेवढे गरजेचे आहेत तेवढेच ओपन राहतील, बाकीचे स्टोमॅटा क्लोज होतील. मग अशा वेळेस काय होतं, त्या टायमाला जर फवारणी केली तर आपल्याला त्या फवारणीचा तेवढा फायदा होणार नाही. म्हणून ऊन नसताना, कमी ऊन असताना किंवा थंडीचं प्रमाण त्या प्रमाणात थोडं कमी असताना किंवा टायमिंग बघून आपण फवारण्या केल्या पाहिजे, फवारणीतून अन्नद्रव्य दिले पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे. दुसरं एक आपण मागच्या स्लाईडमध्ये वातावरणाच्या संदर्भात पाहिलेलं होतं की वातावरणाचा काय परिणाम होतो, तापमानाचा काय परिणाम होतो अन्नद्रव्य उचलण्यावर. तापमानाचा काय परिणाम होतो मित्रांनो, जर 24 ते 33 डिग्री सेंटीग्रेड तापमान असलं तर टाकलेले पूर्णच्या पूर्ण अन्नद्रव्य पिकाला उचलण्यासाठी सोपं जात असते. जे टाकलेले अन्नद्रव्य ते पीक पूर्णच्या पूर्ण खात असते.
त्यानंतर दुसरं काय आहे मित्रांनो, 18 ते 24 डिग्री सेंटीग्रेड, जे 16 ते 24 डिग्री सेंटीग्रेड जे टेम्परेचर राहते, हे टेम्परेचर पिकासाठी हेल्दी राहते. या टेम्परेचरमध्ये पीक चांगलं वाढ होत असते, पण टाकलेले अन्नद्रव्य पिकाकडनं त्या टेम्परेचरमधले जमिनीतले उचलणं कठीण जाते, जेवढ्या पद्धतीत ते 24 ते 33 डिग्री सेंटीग्रेडमधले उचलते. मग अशा वेळेस अन्नद्रव्य काय करायचे, आपण फवारणीद्वारे दिल्या गेले पाहिजे. दुसरं एक महत्त्वाचं आहे, झाडाचं जे काय आहे, झाडाचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर मुळं काय करत असतात, मुळं काय करतात, तुमच्या जमिनीतलं पाणी शोषण करतात. त्यानंतर त्या जे काही न्यूट्रिशन आहेत त्याला डिझॉल्व करतात, विरघळवून आपल्या मुळात घेत असतात. त्यानंतर ते न्यूट्रिएंट जे आहे त्या मुळात स्टोअर करतात आणि मग नंतर ते प्लॅन्टमध्ये त्याला पाठवल्या जाते. आणि मुळाचा दुसरा एक काय आहे की सपोर्ट देतात, त्या झाडाला सपोर्ट देण्यासाठी, झाड पडू नये म्हणून, झाड व्यवस्थित राहावं म्हणून मुळाचं काम राहते. दुसरं त्या झाडाचं जे खोड राहते मित्रांनो, खोडाचं काय काम, आता हळदीला तर खोड नसते, सारे पानावर हळद राहत असते, परंतु आपण खोडाचा जर विचार केला तर खोडामुळं काय होते, झाडाला सपोर्ट राहते. त्यानंतर जे काही न्यूट्रिशन मुळानं डिझॉल्व केले ते पाण्याद्वारे जे झाडात घेतले त्या न्यूट्रिशनला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम मुळं करत असतात. मुळातून खोडात येते आणि खोडामधून ते ट्रान्सपोर्टेशन पानाकडं चाललं जात असते. पानाकडं कुठून जातात, बाहेरून जे राहते साल पानातनं खाली येत असते सालीनं, आणि आतला जो भाग राहते त्या आतल्या खोडाच्या भागातनं अन्नद्रव्य मुळातून वर जात असतात. पानं काय करतात मित्रांनो, पानं फोटोसिंथेसिस करतात, म्हणजे हरितद्रव्य निर्मितीचं काम, तिथलं सर्व स्वयंपाक पाणी पानात होते. गॅसचं एक्सचेंज करतात, CO2 घ्यायचा, ऑक्सिजन सोडायचं, हे करतात. आणि वॉटर ट्रान्सपोर्टेशन त्याचं महत्त्वाचं आहे. जर तापमान जास्त तपलेलं असलं मित्रांनो तर काय राहते, पाण्याचं प्रमाण जास्त द्यावं लागते. तापमान कमी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी दिलं तरी चालते. हे एक त्याच्यात पाण्याच्या नियोजनामध्ये आपण एक लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण जे काय सुरुवातीचं पाहिलं, बेसल डोस द्यायचा, दुसरा उगवण झाल्याबरोबरचा डोस द्यायचा, म्हणजे 30 ते 35 दिवसांनी उगवण होत असते तेव्हा काय द्यायचं ते एक सांगितलं आपण. त्यानंतर त्यावेळेचा दुसरा डोस द्यायचा खताचा. डोस जे आहे तर मित्रांनो हे टायमात देणं शिका. आपण खर्च करतो, प्रत्येक गोष्टीचा खर्च करतो, पैसे तेवढेच खर्च करतो, परंतु वेळ निघून गेल्यावर खर्च करतो. वेळेत जर तेवढाच खर्च जर केला गेला तर त्या खर्चाचा मोबदला चांगल्या पद्धतीने मिळत असते. मग आता 40 ते 80 दिवसाच्या दरम्यान काय करायचं, दर 10 दिवसाला काय करा तुम्ही, मास्टर 20-20-20 10 किलो आणि त्यासोबत ॲझॅटोबॅक्टर 1 लिटर असं सोडा एका टायमाला. मास्टर 20-20 10 किलो सोडा, त्यातून NPK आपल्याला तिन्ही भेटले. ॲझॅटोबॅक्टर जे आहे ते नायट्रोजन स्थिरीकरणासाठी आपण ॲझॅटोबॅक्टर वापरलं. त्यानंतर 10 दिवसानं द्या फर्टिसील 1 लिटर. फर्टिसील 1 लिटर, कुठलं फर्टिसील 21-21-21 हे द्यायचं 2 नंबरले. नंतर काय करा, 10 दिवसानंतर त्यानंतर जीवामृत द्यायचं 200 लिटर. जीवामृत कसं करायचं हे आता इथं आलंच, तर पहिले जीवामृत कसं करायचं आपण ते बघू. जीवामृत करण्यासाठी काय करा, एक साधारणतः 300-400 लिटरची टाकी घ्या, खरेदी करा. तिच्यामध्ये 200 लिटर पाणी टाका. त्यात गाईचं ताजं शेण घ्यायचं 10 किलो, काडी कचरा रिमूव्ह करून ताजं शेण घ्यायचं, ते चांगलं कालवून त्याच्यात मिक्स करून टाका. त्यानंतर गोमूत्र घ्या 10 लिटर, दही घ्या अर्धा लिटर, त्यानंतर तुम्ही गावरान गूळ घ्या 500 ग्राम, त्यानंतर वडा खालची माती घ्या 500 ग्राम आणि बेसन घ्या 500 ग्राम. बेसन घ्या किंवा कुठल्याही डाळीचं पीठ करून त्यात टाका. हे असं सर्व मिक्स करा. मिक्स करून त्याला 6 दिवस एका ठिकाणी स्वच्छ ठिकाणी ठेवा. स्वच्छ त्याच्यावर आपलं पोतं टाका किंवा सुती कपडा जो आहे तो टाका आणि त्याच्यात 6 दिवसातून 1 ते 2 वेळा काडी हलवायची. असं 6 दिवस तुम्ही क्रिया करा. 7व्या दिवशी त्याला स्थिर होऊ द्या. तो जो काय जे आहे त्याला खाली बसू द्या आणि 7व्या दिवशी वरचं जे काय पाणी आहे ते गाळून घ्या. खालचं ते जे काय आहे चोथा तो उकंड्यावर टाकून द्या किंवा शेणात टाकून द्या आणि ते जे काय पाणी आहे ते एक जर चांगलं स्वच्छ गाळून घेतलं तर ड्रिपनं पण सोडू शकता तुम्ही. किंवा काय करायचं, ते 200 लिटर पाणी काढायचं आणि आपल्या सऱ्या मोजायच्या, त्या पट्टीत आपल्याला पाणी तयार करायचं आणि डाळ वाड्या घेऊन आपल्या मधात टाकत राहायचं. जीवामृत करण्याची ही सर्वात सोपी आणि चांगली पद्धत आपल्याला घरीच तयार करायची. जीवामृत दिल्यामुळं काय होईल, तुमच्या जमिनीची सुपीकता वाढेल. जमिनीची सुपीकता चांगली असेल तर काय होईल, आपण टाकलेले पूर्णच्या पूर्ण अन्नद्रव्य पिकाला लागू होतील, पीक हेल्दी राहील. तर त्यामुळं नंतर 10 दिवसानं काय करायचं, जीवामृत 200 लिटर पाणी, जीवामृत जे 200 लिटर केलं
त्याचं पाणी वाढवून आपल्या शेतात टाकून द्यायचं. मग नंतर त्यानंतर काय करायचं, मेटारायझम 1 लिटर, बायोहर्ज 1 लिटर आणि बॅक्टिव्हिप 1 लिटर. हे हे का द्यायचं, हे द्यायचं याच्यासाठी, मेटॅरायझम याच्यासाठी द्यायचं की हुमणी जी आहे, हुमणी तिथं तयार होण्याच्या आधीच मेटॅरायझम जर असलं तर मेटॅरायझम त्या हुमणीवर आपली उपजीविका करत बारीक अवस्थेत असतानाच हुमणीला कंट्रोल होईल. हुमणी एकदा का मोठी झाली तर तुम्ही काय जरी टाकलं तर ती कंट्रोल होत नाही आणि नुकसान जास्त होणार आपलं. मग नुकसान होण्यापूर्वीच आपण मेटॅरायझम 1 लिटर दिलं पाहिजे आणि बायोहर्ज 1 लिटर त्यामध्ये टाकलं पाहिजे, बॅक्टिव्हिप 1 लिटर. मेटॅरायझममध्ये काय आहे, मेटॅरायझम काय नावाने येते, कालीचक्र नावाने येते. त्यानंतर बायोहर्जमध्ये काय आहे, ट्रायकोड्रामा आहे. बॅक्टिव्हिपमध्ये काय आहे, सुडोमोनस आहे. हे मिक्स करा आणि तुम्ही ते एक टाकून द्या. हे तुमचं 40 ते 80 दिवसाच्या मधातल्या हे 3-4 डोस तुम्ही करून टाकायचे. त्यानंतर 90 ते 180 दिवसाच्या दरम्यान काय करायचं, 90 ते 180 दिवसाच्या दरम्यान 3रा डोस द्यायचा. आपण खताचा, रासायनिक खताचा 3रा डोस द्यायचा. या 3ऱ्या डोसमध्ये काय करा, अमोनियम सल्फेट 40 किलो घ्या, MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो घ्या. म्युरेट ऑफ पोटॅश लक्षात घ्या मित्रांनो, 60% म्युरेट ऑफ पोटॅश घ्यायचं. बाकी जे येतं इंडस्ट्रियल म्युरेट पोटॅश फारसे फायद्याचे राहत नाही, जेवढं म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला फायद्याचं राहील. ऑर्गॅनिक म्हणून जे काय पोटॅश येतात त्याच्यापेक्षा म्युरेट ऑफ पोटॅश घ्या. त्यानंतर M-पॉवर 4 किलो घ्या, त्याच्यात ह्युमिक ग्रॅन्युअल राहते. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो घ्या, ज्याच्यामध्ये 6 घटक राहतात. ते असं मिक्स करा आणि हे देऊन टाका. 3रा डोस आहे तो 90 ते 80 दिवसाच्या दरम्यान द्यायचा. नंतर फेरलिंग घ्या 500 ग्राम आणि टेक्नोजेड घ्या 4 किलो, हे द्या. त्यामुळं काय होत असते, तुम्हाला गंधक, झिंक आणि फेरस ह्या 3 अन्नद्रव्य मिळणार आणि तुमचं पीक हिरवं राहणार, जे काही पिवळसर पडत असते तेव्हा. त्यानंतर काय करायचं, विवा 1 लिटर, मास्टर 13-40-13 10 किलो द्या, अधिक PSB 1 लिटर द्या. PSB काय द्यायचं या टायमाला, कारण त्या टायमाला फॉस्फेटची जास्त रिक्वायरमेंट राहते. खाली कांडी लागणं चालू होते, मुळासोबत कांडी पण लागण्यासाठी फॉस्फेटचा रोल जास्त राहत असते. त्यामुळं जास्त फॉस्फेटयुक्त खतं दिलं आपण 13-40-13 आणि PSB द्या 1 लिटर. किंवा 13-40-13च्या ऐवजी जर तुम्ही 10-14-10वर खर्च करू शकत असाल, 10-14-10 थोडं कॉस्टली आहे, परंतु 5 किलो द्या. त्यानं तुमच्या उत्पन्नात आणि फुटव्यात टेरिफिक बदल येतात. मग तिथं प्लॅन्ट ऑफ ऑल 10-14-10 मास्टर 13-40-13च्या जागी घ्या तुम्ही आणि PSB 1 लिटर, विवा 1 लिटर असं मिक्स करून ते द्यायचं. त्यानंतर 10 दिवसांनी काय द्या, फर्टिसिल 1 लिटर. त्या टायमाला फर्टिसिल कोणतं द्यायचं, फर्टिसिल 13-40-13 म्हणून येते, ते फर्टिसिल तुम्ही त्यावेळेस द्या. त्यासोबत टलेटे 1 लिटर द्या. नंतर जीवामृत 200 लिटर द्यायचं. 90 ते 80 दिवसाच्या दरम्यान ते एकदा द्यायचं. एक झाला हा तुमचा 90 ते 80 दिवसामध्ये काय कार्यक्रम करायचा तो आपण याच्यामधून पाहिला. त्यानंतर 190 ते 250 दिवसाच्या दरम्यान काय करायचं, 190 ते 250 दिवसाच्या दरम्यान काय करा मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट 5 किलो द्या, बोरॉन 500 ग्राम द्या, किंवा कॅल्बेट सी 1 लिटर, बोरोप्लस 500 मिली, हे तुम्हाला जे मार्केटमध्ये उपलब्ध असेल. परंतु कॅल्बेट सी बोरोप्लसमुळं काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट फॉर्ममधला भेटते, म्हणजे नायट्रेटचं प्रमाण वाढत नाही तुमच्या याच्यात. आणि बोरोप्लस पण इमिजिएट उपलब्ध होण्यासाठी बोरॉन चांगलं काम करते. मग कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, बोरॉन 500 ग्राम देण्यापेक्षा कॅल्बेट सी 1 लिटर आणि बोरोप्लस 500 मिली द्या. कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, बोरॉन 500 ग्राम हे लगातार 5-6 दिवसाच्या गॅपनं 2 वेळा द्या, 2 वेळा द्यायचं आहे. त्यानंतर काय द्या, KMS 5 किलो द्या आणि रेट्रासोल 1 लिटर द्या. आणि नंतर शेवटी फर्टिसिल द्या. फर्टिसिल जे आहे K46.5 1 लिटर द्या आणि KMB पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया 1 लिटर द्या. अशा पद्धतीनं तुम्ही 190 ते समजा 250 दिवसाच्या दरम्यान तो डोस द्यायचा. तर या पद्धतीनं जर आपण डोजेस दिले मित्रांनो, तर याचं जे आहे याचा आपण बजेटच्या हिशोबाने जर विचार केला तर हे सर्व खतं आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या करण्यासाठी आपल्याला एका एकराला 22 ते 25 हजार रुपये खर्च येतो. फार मोठा खर्च येत नाही, 22 ते 25 हजार खर्च येतो, परंतु तुम्हाला हळदीचं उत्पन्न बऱ्यापैकी मिळू शकते. एक गोष्ट महत्त्वाची आहे. आता दुसरं आपण जे काय की बाबा मायक्रोरायझा पहिल्या डोजमध्ये जे काय आपण सांगितलं ना, बेसल डोजमध्ये हे सिंगल सुपर फॉस्फेट द्या, हायरोजी द्या, हायरोमाय द्या, निंबोळी खत द्या. तर जे मायक्रोरायझा आहे ते मागच्या स्लाईडमध्ये पण मी दाखवलं, मायक्रोसेल मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी फायदा होते. PSB फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत. ह्या गोष्टी सर्व अत्यंत गरजेच्या आहेत. ह्या जर दिल्या
तरच आपलं उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्यानंतर काय होतं, आता हे झालं आपलं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. आपण पाणी व्यवस्थापन शिकलो आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन शिकलो. याच्यानंतर महत्त्वाचं आहे कीड व रोग व्यवस्थापन. आता कीड व रोग आपण ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत अन्नद्रव्य व्यवस्थापन हे इथपर्यंत आपलं 90% उत्पन्नाचे कामं आपण उरकून घेतले. आता जे काय कामं येतं हे 10% उत्पन्नाचे कामं आहेत. तर याच्यामध्ये कीड व रोगानं काय होतं ते जे आपलं उत्पादन आहे उत्पन्न आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आपण कीड व रोग नियंत्रण केलं पाहिजे. कीड व रोग नियंत्रण केल्यामुळे उत्पन्न वाढत नाही, त्या झाडाने जे ठरवलेलं आहे उत्पन्न ते आपल्याला मिळत असते. मग मित्रांनो, हुमणी जे आहे, हुमणी हे काय होत असते, ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान जे काय जुलै ऑगस्टमध्ये एक तपकिरी रंगाचे काळ्या रंगाचे असे किडे आपल्याला दिसतात. हे बाभूळ आणि निंबाच्या झाडावर मोठ्या प्रमाणात राहतात. तर हे जे आहे जिथं बाभूळ आणि निंबाचं झाड आहे तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. हे जेव्हा किडे दिसतात, या किड्याचाच काय होत असते, मिलन होते. मिलन झाल्यानंतर अंडी देतात. अंडी दिल्यानंतर त्याची मग आळी तयार होते. आळीच्या स्टेजेस होतात. मग नंतर कोशात जाते. कोशात गेल्यानंतर वापस ती सायकल चालू. मग ते किडे जेव्हा जास्त दिसतात अशाच वेळेस जर आपण त्या किड्यांना काय केलं, जर समजा बाभूळच्या झाडावर किंवा निंबाच्या झाडावर सुद्धा आपण फवारा जर मारला, एखादं फ्युमिगंट औषधाचा फवारा जर मारला, तर याच्यासाठी फेंडॉल चांगलं औषध आहे. त्याचा वास पण जास्त येतो, कोरोमंडल कंपनीचा येते. फेंडॉल जर फवारा आपण घेतला तर त्याचा स्मेल असल्यामुळे ते भुंगे पण दूर जातील. ते भुंगे मरण्यासाठी मग फायदा होईल. सोबतच कंदमाशीचा पण फेंडॉलमुळे थोडंसं अटकाव येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मगाच मी सांगितल्याप्रमाणे हुमणी एकदा मोठी झाली तर हुमणी तुमच्या कुठल्याच औषधानं कंट्रोल मिळत नाही. मग आपण शेतकरी एवढे परेशान होत असतो. मग आज टाकतो आपण कुबिया टाकतो किंवा डेंटास्टू टाकतो महागाचं, त्यासोबत डेनिटॉल किंवा आपलं जे काय क्लोरो वगैरे टाकतो. लगेच त्यांना नाही थांबलं की लगेच 4-8 दिवसानंतर द्या लॅसेंटा द्या किंवा पोलीस द्या किंवा कुठलं या टाईपचं द्या, 40-40% ते टाकतो. त्यासोबत डेसिस टाकतो, कराटे टाकतो, काय जे आहे ते टाकतो. त्यानं नाही थांबलं तर लगेच मग सांगतो कोणीतरी एखादा म्हणते सायपर जास्त प्रमाणात टाकलं तर ते मरणार. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, तुमची हुमणी असते किती प्रमाणात, किती झाडाला लागलेली आहे, त्यासोबत आपल्या जमिनीतले जे काही फायद्याच्या गोष्टी येतात, फायद्याचे जीव आहेत जमिनीतले ते सुद्धा आपण मारायला लागलो. जमिनीला किती पॉयझन करायला लागलो याचा पण विचार आपण केला पाहिजे. म्हणून एक लक्षात घ्यायचं, आपण जर समजा ऑगस्टच्या सुरुवातीला किंवा ऑगस्ट महिन्यातच मेटॅरायझम मेटॅरायझम म्हणजे कालीचक्र बायोहर्ज आणि बॅक्टिव्हिप जे मी सांगितलेले ते जर टाकलं तर तुमच्या हुमणीवरती बऱ्यापैकी अटकाव आपण आणू शकतो. एक ते हुमणीचं झालं. हुमणीचं लक्षणं कसे पाहायचे मित्रांनो, हुमणी लागली कशावरून लक्षात येते, तुमची हळद एकसारखी आहे परंतु मधातच कुठं हळद ठेंगणी आहे, म्हणजे पूर्ण वटा आहे आणि मधात हळद ठेंगणी आहे. मग जिथून ठेंगणी हळद चालू झाली तिथून तुम्ही तिथं उकरायचं किंवा जिथं ठेंगणी संपली तिथं उकरायचं. जिथून ठेंगणी चालू झाली आणि जिथं संपली त्या दरम्यान तुमच्या आळीनं खात तिथपर्यंत गेलेली आहे हे समजायचं. मग अशा वेळेस काय करायचं, त्या ज्या आहेत त्या टायमाला तिथं उकरून पाहिल्यानंतर तुम्हाला तिथं हुमणी जाणवते. मग आपण ड्रिपनं जे कीटकनाशकं सोडले तेवढ्या भागात काय करायचं, आपण पंपानं सुद्धा ड्रेचिंग करून टाकायची, म्हणजे तिथं आपल्याला अटकाव भेटत. जर इमिजिएट आपण सुरुवातीच्याच वेळेत जर केलं, हुमणी येण्यापूर्वीच आपण जर हे जीवाणू जर टाकले, जे काही आपण सांगितलं कालीचक्र बायोहर्ज आणि बॅक्टिव्हिप जर टाकला तर तुम्हाला हुमणीचा अटकाव कमी प्रमाणात येईल. मग आता त्यानंतर हुमणी लागल्यानंतर कंदकुजीचा प्रॉब्लेम चालू होते. कंदकुज कुठं लागते, कंदकुज हेल्दी कंदाला कधीच लागत नाही. कंदमाशी कोणावर अटॅक करते, जे कमजोर कंद येते त्याच्यावर अटॅक करते, किंवा कमजोर कंद येते त्याच्यावर अटॅक करते, किंवा जे त्याच्यावर माती चढवल्या गेली नाही, तुमच्याकडून माती चढवल्या गेली नाही त्या ठिकाणी कंद उघडे पडतात. त्या कंदावरती कंदमाशी आपला प्रादुर्भाव करते. कंदमाशी त्याच्यामध्ये आपले अंडे टाकते आणि त्याच्यात कंद सड चालू होत असते. या दोन गोष्टीवरच कंदमाशी आपली येत असते. कंदमाशी अजून कुठं येते, जिथं तुमच्या हळदी डॅमेज झाल्या, हळदीला जिथं तुमच्या डॅमेज झालेलं आहे, जिथं जखमी झालेली आहे हळद, त्या ठिकाणी कंदमाशीचा सडते. पहिले सडल्यानंतर त्याच्यात ऋणिया तयार होत असतात. मग हे कंदकुज तिथं तुमची जास्त प्रमाणात होत असते. मग कंदकुज ही येऊ नये म्हणून काय करायचं, एक तर पाण्याचं व्यवस्थापन करा, जमीन चुकीची म्हणजे चिकट जमीन नका निवडू, आणि त्या
कंदाला जखम नका होऊ देऊ. जेव्हा आऊत फाटा आपण घालता तर त्या बेडवर आपण जे सांगितलं होतं ना 2.5 फूट का बेड पाहिजे, तर मग बेडवर मधात जर लावलं तर बेडच्या बाहेर कांड्या येणार नाहीत आणि जेव्हा आऊत घालणार तुम्ही तेव्हा आवताना त्या मोडणार नाही. या पद्धतीनं आपण त्याचं नियंत्रण केलं पाहिजे. तर कंदमाशी अशाच ठिकाणी येत असते. मग कंदमाशी जी आहे, कंदमाशी आल्यानंतर कंदमाशी जी मच्छरासारखी तुम्हाला दिसते त्याच्या कंट्रोलसाठी काय करा, फेंडॉल 40 मिली घ्या, त्यासोबत एखादं बुरशीनाशक घ्या, सोबत मेगाफॉलसारखं स्टिम्युलंट जर घेतलं तर झाड हेल्दी राहण्यासाठी फायदा होते. फवारणीतून एखाद्या वेळेस पिवळसरपणा असेल तर फेरस किंवा मायक्रोन्यूट्रंट तुम्ही घेऊ शकता. ह्या गोष्टी केल्या पाहिजे. कंदमाशीसाठी जमिनीत ट्रायकोड्रमा आणि बॅक्टेरिया चांगला फायदा देते. ट्रायकोड्रमा, बॅक्टेरिया आणि मेटेरायझम एकदा रिपीट सोडलं तर तुम्हाला तो एक फायदा होत असते कंदमाशीचा. कंदमाशी ही कधी लक्षात घ्यायचं, कमजोर कंदावरच अटॅक करत असते, हे एक लक्षात घ्या. हे झालं एक तुमचं कंदमाशीचा एक प्रादुर्भाव. हे आपण जवळपास हळदीच्या सर्व गोष्टी शिकलो. कीडवर रोग आणि दुसऱ्या हळदीवर काय येते, एक करपा येत असते, पानावरती डाग पडत असतात. हा करपा जे येत असते तर करपा काय होते, एका ठिकाणावरून चालू होते आणि मग तो फैलत असते. जेव्हा एका ठिकाणावर चालू झाला तर त्या टायमाला जर तुम्ही साधारणतः कुमानेल सिंजेंटाचं येते ते 30 ते 40 मिली घ्या आणि स्कोर 10 मिली घ्या पंपाला, आणि सोबत एखादं लागलं तर कीटकनाशक घ्या आणि न्यूट्रिशन घ्या. त्यानं सुद्धा तुमचा तो करपा कमी खर्चामध्ये बऱ्यापैकी कंट्रोल मिळू शकते. त्यासाठी ते एक चांगलं उत्तम तुम्हाला पर्याय मिळू शकतो. त्यानंतर महत्त्वाचं आहे, करपा काही झाडावरती आपल्याला जाणवतो. करपा जो आहे तर तो काही झाडावर कुठल्या जाणवतो, ज्या झाडाचं पान लंब आहे, ज्या झाडाचा देठ लंब आहे त्या ठिकाणी करप्याचं प्रमाण जास्त जाणवते. ज्या ठिकाणी पान जे आहे आपलं रुंद आहे त्या हळदीवर करपा कमी येतो. मग त्या हळदीवर करपा काय येतो, ज्या हळदीचं पान देठ लांब आहे ती हळद आरली येणारी आहे, लवकर येणारी आहे. अशा हळदीचं बेणं तुम्ही निवडून घेतलं पाहिजे. हे हळदी ते बेणं वेगळं लावा आणि ज्या रुंद पानाची हळद आहे ते बेणं वेगळं लावा, त्याच्यावरती कमी प्रमाणात येत असतो. जी हळदीचं पान देठ लांब आहे त्या हळदीवरचा करपा आपल्याला कंट्रोल करता येणार नाही, हे एक लक्षात घ्या. दुसरी करपा काय येत असतो, आजार काय येत असतो, कारण त्याला खाऊ घातलं नाही आपण पद्धतशीर, खाऊ घातलं नाही व्यवस्थित, म्हणून आपल्या पिकावरती आजार येत असतो. जसं माणसाचं आहे, मानवाचं आहे. मानवाला आजार कधी लागतो, जर तुमचा आहार व्यवस्थित नसेल. हे आपल्याला कोरोनानं बऱ्यापैकी शिकवून दिलं. ज्या लोकांचा आहार हेल्दी आहे, व्यवस्थित खातात, दररोज एक्सरसाइज करतात, ते लोक कमी आजारी पडले. ज्या लोकांचा आहार चुकीचा होता, व्यवस्थित खाल्लं नाही, ते लोक जास्त आजारी पडले. त्यावरून तुमच्या लक्षात येते. दुसरा आता महत्त्वाचं आहे, आता आपला शेवटचा टप्पा, हळद पिकाची हार्वेस्टिंग कधी करायची. हळद पिकाचं हार्वेस्टिंग कधी करायचं, ज्या टायमाला तुमच्या शेंड्याकडचे पानं जवळपास 80% पानं सुका लागले. समजा शेंड्याकडून 80% पानं तुमचे सुकले, त्या टायमाला हळद तुम्हाला सिम्पटम दाखवते आता मी मॅच्युरिटीकडे चालली. मग अशा टायमाला तुम्ही पाणी बंद करायचं. मग काही लोकांचे जानेवारी महिन्यात सुकतात, काही लोकांचे फेब्रुवारी महिन्यात सुकतात. मग ज्यांचे लवकर सुकले त्यांनी लवकर पाणी बंद करा, काही ताण घेऊ नका, थोडं उत्पन्न कमी होईल. ज्यांचे जास्त दिवस हिरवे राहिले त्यांना उत्पन्न थोडं जास्त मिळेल, त्या लोकांनी पाणी फेब्रुवारीपर्यंत द्या. तर तलेटे जे आपण सांगितलेले आहे ना, तलेटे द्यायचं आपण 13-13 सोबत किंवा 10-14-10 त्या टायमाला जे काय त्या डोजमध्ये आपण जे तलेटे द्यायला सांगितलं, तर तलेटे काय करत असते, तुमच्या पिकाचं 10 ते 12 दिवस आयुष्य वाढवत असते. त्याकरता आपण ते रिकमेंड केलेलं आहे. मग नंतर अशा वेळेला काय करायचं, पाणी बंद करायचं. पाणी बंद केल्यानंतर काय करा, तुम्ही ज्या आहे जा की पूर्ण हळद जमिनीत बसली पाहिजे. जमिनीत का बसली पाहिजे, कारण त्या पानातले जे काय अन्नद्रव्य आपल्या पानातले येतं ते पूर्णच्या पूर्ण अन्नद्रव्य आपल्या कंदात गेले पाहिजे. पण जमान्याची आपल्याला घाई राहते, आपण लगेच कापून घेऊ किंवा माचीची काडी लावून जाळून टाकू त्याला, जे काय कापून घेऊन दुसरं, कारण आपल्याला त्या याच्या खाली घालण्यासाठी इंधन नसते, म्हणून त्याला उकळायसाठी बाबा ते कामी येते. ह्या गोष्टी करण्यापेक्षा ते जर पूर्ण सुकवले तर तुमचं 2 ते 3, 4, 5% 2 ते 5% तिथं उत्पन्न वाढू शकते. पूर्ण हळद झोपली तुमची, हळद लोळली की मग नंतर तुम्ही हळद उकरली पाहिजे. हळद उकरल्यानंतर मग तुमची जी हळद आहे ती ताबडतोब जमा करून घ्यायची. ताबडतोब म्हणजे जेवढा कमी सूर्यप्रकाश तुमच्या हळदीला लागत तेवढा तुमच्या हळदीची रिकव्हरी उकडून जास्त होईल.
मग ताबडतोब आपण जमा करायची. मग ज्या लोकांचे घरचे अवजार येतं, घरचे ट्रॅक्टर येतं, त्यानं काय करायचं, जेवढ्या सऱ्या आपल्या आज वेचणं होतात तेवढ्या उकरायच्या, त्या वेचून घ्यायच्या, डबल दुसऱ्या सऱ्या उकरायच्या. जर शक्य झालं तर असं करा, नसेल शक्य होत तर मग त्या हिशोबानं करा. त्याला शेवटी सारं लेबर आणि साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्या. त्याच टायमाला काय करायचं मित्रांनो, काही आपले कट्टे घ्यायचे, त्या कट्ट्यामध्ये आपलं बेणं निवडून घ्यायचं. बेणं कसं निवडायचं, ते बेणे आपल्याला जे ठेवायचं, आपलं जर पीक चांगलं झालं तर आपल्या शेतातलंच बेणं ठेवायचं आपण. तर त्यासाठी काय करायचं, 5 ते 7 सेंटीमीटर लांबीची कांडी जी असते ती वेचा, हेल्दी कांडी वेचा, जिचं वजन 30 ते 40 ग्राम आहे. अशा कांड्या आपण त्या टायमाला जर वेचून ठेवल्या, त्या टायमाला वेगळे कट्टे जर भरून ठेवले तर तुमचं चांगलं बेणं तयार होते, चांगलं बेणं निवडून ठेवता येते. गट्टू जर ठेवायचे असले तर गट्टूचे मुळं पूर्ण झटकून घ्या, गट्टूला स्वच्छ करा आणि मग त्याला ठेवा, नाही तर गट्टूचं सडीचं प्रमाण जास्त होत असते. तर अशा पद्धतीनं तुम्ही हळद घ्या. हळदीच्या मधातला जो भाग आहे तो जेवढा जास्त पिवळा, कापल्यानंतर जेवढा जास्त पिवळा तेवढी तुमची रिकव्हरी जास्त. मग तो पिवळा कधी जास्त होईल, जर तुम्ही व्यवस्थित त्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं तरच ते चांगला होईल. ह्या पद्धतीनं जर तुम्ही हळद पीक घेतलं तर तुम्ही हॅपी राहाल, साऱ्या गोष्टी तुम्हाला आनंदाच्या मिळतील, उत्पन्न पण चांगलं भेटेल. आता बघा, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की वातावरणाचा जो सर्वात महत्त्वाचा रोल आहे, परंतु एकाच वातावरणात काही लोकांना 15 क्विंटल हळद होते तर काही लोकांना 40-42 क्विंटल हळद होते. मग 15 क्विंटल काही लोकांना का होते आणि 40-42 क्विंटल का होते हे तुम्हाला या सर्व व्हिडिओमध्ये लक्षात आलंच असेल. तर ह्या साऱ्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केल्या. तर त्या संदर्भात आपण जे आहे ह्या साऱ्या सर्व्हिस, आमचा तसा व्यवसाय आहे, मनोज फर्टिलायझर्स नावानं आमची कृषी केंद्र आहे, आमचं फर्म आहे. एक फर्म रिसोल्डा आहे. रिसोल्डा आपल्या HDFC बँकेच्या समोर लोणी रोडवर आहे, मनोज फर्टिलायझर्स नावाची. याला जवळपास 14 वर्षाचा समजा याचा तुमच्या सेवेत आयुष्य झालेलं आहे. दुसरी, आम्ही आमच्या मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आणि तिकडच्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सेनगावला एक मनोज फर्टिलायझर्स नावाची फार्म ओपन केली. तिथं त्यांना चांगल्या निविष्ठा मिळाल्या पाहिजे. योग्य निविष्ठा मिळण्यासाठी आम्ही एक तिथं उघडलं. ते तहसील रोडवर आहे, म्हणजे रिसोड शेनगाव रोडवर टी पॉईंट जवळ आहे. जे काही हराळ डॉक्टरांचा जो काही मोठा दवाखाना आहे, हराळ देवकर डॉक्टरांचा, त्यांच्या बाजूलाच आपलं मनोज फर्टिलायझर्स म्हणून तिथे आहे. तिथेही तुम्हाला चांगल्या निविष्ठा मिळतील. ज्या लोकांना हळदीचं खरोखर मार्गदर्शन पाहिजे अशा लोकांनी तिथेही नोंदणी केली किंवा इथेही नोंदणी केली. नोंदणी फ्री आहे. तुम्ही तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर तिथे नोंदणी करून द्यायचं, म्हणजे आम्ही आमच्या जो काय स्टाफ आहे किंवा आम्ही आहे तुमच्या फील्डपर्यंत येऊ शकू. आमची गरज असेल तर तुम्ही नोंदणी जर केली तर तुमच्यापर्यंत जर आलो तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून तुमचं उत्पन्न आपल्याला वाढवता येईल. मग धन्यवाद. मी मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स, रिसोड आणि सेनगाव. तुम्हाला जर हा व्हिडिओ खरोखर चांगला वाटला असेल, फेसबुकवर जर पाहत असाल, फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर, तर शेअर आणि लाईक करा. आणि जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर नक्की, ज्या लोकांनी सबस्क्राईब नसेल केला त्या लोकांनी हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब याच्यासाठी करा की याच्यानंतरची जे काही व्हिडिओ येतं हे तुमच्यापर्यंत येतील आणि अशी चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचल. तरीही मित्रांनो, आज या सोशल मीडियाच्या काळात तुम्ही सर्वांनी अवेअर राहिलं पाहिजे. प्रत्येकजण आपल्या व्यवसायाकरता यूट्यूबवर येत आहे. प्रत्येकजण यूट्यूबवर येऊन तुम्हाला ज्ञान, आपलं स्वतःचं ज्ञान पाजरत तुमच्यावरती ज्ञानाचा भडीमार करत आहे, तिच्यामधून व्यवसाय करत आहे. जर तो व्यवसाय तुम्ही जाणून घेतला पाहिजे, तुम्हाला त्यातलं जे काय फायद्याच्या गोष्टी आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे. म्हणून आता शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचं आहे, या काळामध्ये सर्वात अवेअर राहणं गरजेचं आहे. प्रत्येकजण येऊन तुम्हाला कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी सांगाल, पण तुम्ही त्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे. तुमच्या विवेकाला विचारलं पाहिजे हे फायद्याचं आहे का आपल्या, आणि त्याचाच वापर केला पाहिजे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.